नमस्कार, मी प्राध्यापक तुकाराम सोलोपरे लक्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रहो, खास आनंदाची बातमी आहे. काल बॉम्बे हायकोर्टाचा निकाल लागला. यामध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्वांचं सर्वप्रथम अभिनंदन, आणि जे विद्यार्थी 4-2 मार्कांना अनुत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्वांना पुन्हा एकदा आणखी एक संधी आहे. ते म्हणजे जिल्हा न्यायालयाची जागा काही दिवसामध्ये निघणार आहेत. त्याची पुन्हा तुम्ही तयारी त्या ठिकाणी करू शकता. आता जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत त्या विद्यार्थ्यांना पुढचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा तो म्हणजे स्किल टेस्ट आणि त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास म्हणजे मुलाखत. आता हे दोन्ही टप्पे खूप महत्त्वाचे आहेत, कारण काही विद्यार्थ्यांना गतवर्षी खूप चांगले मार्क लेखी परीक्षेला पडले होते, परंतु स्किल टेस्ट व व्यक्तिमत्व विकासाला त्यांनी महत्त्व दिलं नव्हतं. तर ते विद्यार्थी पुन्हा या प्रोसेसमध्ये आले आहेत, म्हणजे त्यांचं 1.5 ते 2 वर्षाची नोकरी वाया गेलेली आहे. मित्रांनो, हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्याला थोडं सिरियस होणं गरजेचं आहे, कारण अतिशय लाखावर विद्यार्थी बसले असतात. त्या लाखातून तुम्ही आता हजारात आलेला आहात, आणि हजारात आले म्हटल्यानंतर की आता स्पर्धा आपल्यासाठी जे 1000 लोकांमध्ये असणार आहे, आणि त्यामुळे या स्पर्धेला खूप सिरियस घेणं गरजेचं आहे. आता स्किल टेस्ट आहे ते तुमच्या स्पीडवर अवलंबून असणार आहे, पण त्याहीपेक्षा पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा, की जो 40 मार्काला असतो. आणि या ठिकाणी लक्षात ठेवा, व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय असतंय, तर तुमचं जे नॉलेज आहे ते नॉलेज तुम्हाला थोडक्यात ह्या लेखी परीक्षेतून तपासलेलं असतंय. मग ज्या पदावर तुम्ही जाणार आहात त्या पदासाठी तुम्ही व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनं फिटनेसच्या दृष्टीनं पात्र आहात का, त्याचबरोबर तुम्हाला काही अवांतर गोष्टीचं नॉलेज आहे का, हे पाहण्याचा त्यांचा उद्देश असतो. मी माझ्या 25 वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला जे आज व्यक्तिमत्व विकास संदर्भात माहिती सांगणार आहे ती नक्कीच तुमच्या मुलाखतीला उपयोगी पडणार आहे. व्यक्तिमत्व विकासामध्ये किंवा मुलाखतीमध्ये लक्षात ठेवा 3 महत्त्वाचे घटक असतात. पहिला महत्त्वाचा घटक असतो म्हणजे व्यक्तिमत्व तुमचं, दुसरा असतो बायोडाटा, आणि तिसरा असतं ज्या क्षेत्रात तुमची मुलाखत आहे किंवा तुम्ही नोकरी करणार आहात त्या क्षेत्राच्या अनुषंगाने नॉलेज. आता व्यक्तिमत्व म्हणजे काय असते लक्षात ठेवा. व्यक्तिमत्व म्हणजे लक्षात ठेवा आपण जसे आहोत तसे त्या ठिकाणी प्रगट झालं पाहिजे. मग जसे आहोत तसे म्हणजे डेली रुटीन असतात तसं जायचं का, नाही. तर याच्यामध्ये प्रथमदर्शनी तुमच्या डोक्यात किती नॉलेज आहे यापेक्षाही तुम्ही कसे दिसता कसे असता यालाही महत्त्व असतं. मग आपला वर्ण असेल तो बदलू शकत नाही आपण, मात्र आपल्या कपड्यावरून किंवा आपल्या इतर गोष्टीवरून आपण समाजासमोर अट्रॅक्टिव्ह स्वरूपाचा दिसू शकतो. समजा तुम्हाला न्यायालयीन व्यवस्थेमध्ये जायचं असेल तर तुमचं जातानाचं राहणीमान जो मुलगा असेल तर तो व्यवस्थितपणे इन वगैरे करून गेला पाहिजे. त्याची कपडे जे असतात त्यासाठी आपण बघा, नांगरे पाटील असतील, मान्य नांगरे पाटील असतील, मान्य तुकाराम मुंडे असतील, ह्यांचं राहणीमान बघा तुम्ही कसं आहे, त्यांची स्टाईल बघा तुम्ही कशी आहे. त्या पद्धतीनं जरी आपल्याला तितक्या मोठ्या पदावर जायचं नसलं तर त्या पद्धतीनं तुम्ही तुमची कपडे पेहराव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच का, तर आपण तिथं जाताना आपला कपड्याचा पेहराव कसा आहे ह्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यानंतर महिला किंवा मुली असतील तर कोणत्याही स्वरूपाचं अंग प्रदर्शन होणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून समोरच्यावर तुमचा हा प्रभाव हा तुमच्या कपड्यावरून निश्चित होणार आहे. मग त्यासाठी फेंट कलरची जी काही कॉलेजला एखादा युनिफॉर्म असतो त्या स्वरूपातील फेंट कलरची साडी किंवा ड्रेस, पंजाबी ड्रेस विशेषतः पूर्ण म्हणजे जेणेकरून कोणत्याही स्वरूपाचं वेगळं वाटणार नाही अशा स्वरूपाचा ड्रेस त्या ठिकाणी परिधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवा, आपण आतमध्ये जात असताना मी आय कम इन सर म्हणजेच ह्या गोष्टी खूप कॉमन असतात, परंतु त्याही घटकावर त्यांचं लक्ष असते. कारण एखादा प्रशासकीय अधिकारी जर व्हायचा असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीची मॅच्युरिटी असणं गरजेचं असतं. मग तिथं गेल्यानंतर सुद्धा खुर्चीवर बसल्यावर थँक्यू सर वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बोलणं गरजेचं असतंय. त्यामुळं ह्या प्रायमरी वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा आहेत त्या सांभाळणं खूप गरजेचं आहे. त्याची तयारी जरी तुमची मुलाखत 1 ते 1.5 महिन्यानं असली तरी आत्तापासून करणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला जर त्या मुलाखतीला जायचं असेल तर आत्तापासूनच इन करणे, व्यवस्थित कपडे परिधान करणे, समोरच्याला व्यवस्थित रिॲक्ट होणे, व्यवस्थित बोलणे, आवाजामध्ये चढ उतार असणे, ह्या गोष्टी त्यामध्ये खूप महत्त्वाच्या ठरत असतात. दुसरा महत्त्वाचा आहे ते म्हणजे आपला बायोडाटा. बायोडाटामध्ये तुमची पदवी कोणत्या क्षेत्रातील झालेली आहे, BA असेल, BSc असेल, BCom असेल, अजून कोणत्या क्षेत्रातील असेल, कारण या परीक्षेला विविध क्षेत्रातील अगदी PhD धारक विद्यार्थी सुद्धा आलेले आहेत. मग जो विषय तुम्ही निवडला होता त्या विषयाचा या क्षेत्रामध्ये काय फायदा होऊ शकतो, ज्या पदवी तुम्ही निवडली त्या पदवीचा इकडे काय फायदा होऊ शकतो, त्या अँगलनं काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असतो. मग आपला बायोडाटामध्ये ज्या आपण गोष्टी टाकलेल्या असतात त्याच व्यक्ती समोरच्या विचारण्याचा प्रयत्न करत असतात. मग आपल्याला ते एक्स्ट्रा काही प्रश्न विचारणार, कारण तुम्ही जे मांडलेलं आहे समोर तेच ते विचारण्याचा प्रयत्न करणार आहेत. मग त्यामध्ये आपण जे आपल्या बायोडाटामध्ये काही गोष्टी मांडलेल्या आहेत त्याचं एक्सप्लेनेशन
कोणत्या अँगलनं देऊ शकतो हे पाहणं खूप गरजेचं असतं. मग तुमचं नाव समजा एखादं युनिक स्वरूपाचं असेल तर युनिक स्वरूपाचं म्हणजेच काय त्याला वेगळं वाटत असेल तर ते नावाच्या अनुषंगानं तुम्हाला काही माहिती, त्याचबरोबर काय आडनाव असेल. आता समजा माझं आडनाव सोलापुरी आहे तर सोलापूर जिल्ह्याविषयी काही माहिती असते, सोलापूर जिल्ह्याची 10 वैशिष्ट्ये सांगा, 5 वैशिष्ट्ये सांगा. त्यानंतर समजा बार्शीचं आहे तर बार्शीतील जगदाळे मामाचं नाव, पूर्ण नाव सांगा. कारण जगदाळे मामाच्या शिवसंस्थेमध्ये आपलं शिक्षण झाल्यानंतर ते इतक्या मोठ्या व्यक्तीचं नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. ते जर माहीत नसेल तर मग पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकतात की म्हणून आपण ज्या क्षेत्रामध्ये पदवी घेतलेली आहे, जिथं पदवी घेतलेली आहे त्या क्षेत्रातील माहिती असणं गरजेचं असतंय. आणि त्याचबरोबर जो युनिक स्वरूपाचं नाव आहे त्या अनुषंगाने तुम्हाला माहिती असणं थोडंफार गरजेचं असतंय. आणि बायोडेटामध्ये जर अदर काही गोष्टी तुम्ही दिलेल्या असतील तर त्याच्यावर जर त्यांनी प्रश्न विचारला तर त्याचीही आपल्याला परिपूर्ण माहिती असण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा घटक येतोय म्हणजे क्षेत्र किंवा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये नोकरीला जाणार आहात त्या क्षेत्रातील माहिती तुम्हाला असणं गरजेचं असतंय. म्हणजेच काय, समजा तर न्यायालयीन कक्षेमध्ये तुम्हाला जायचं असेल तर 1935च्या पूर्वी आपल्याकडे फेडरल कोर्ट 1935च्या पूर्वी आपल्याकडे कोणत्या कोर्टाची रचना होती. 1935च्या कायद्यानं आपण काय केलं होतं, फेडरल कोर्ट स्वीकारलं होतं. फेडरल कोर्ट म्हणजे संघराज्य कोर्ट. म्हणजे संघराज्य कोर्टाची रचना नेमकी कशी होती, तिथं अंतिम निर्णय कोण घेत होतं, दुय्यम निर्णय कोण घेत होतं याची माहिती थोडीफार असणं गरजेचं असते. आणि सध्याचं जे आपलं स्ट्रक्चर आहे एकेरी न्यायव्यवस्थेचं, म्हणजे आपण जे 26 जानेवारी 1950 पासून स्वीकारलं आहे त्याच्यामध्ये मग सरन्यायाधीश, त्याच्या खालोखाली इतर न्यायाधीश असतील, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, इतर न्यायाधीश यांच्या नेमणुका कोण करतं, महाभियोग प्रक्रिया कशी असते, त्याचबरोबर कॉलेजियम पद्धत कशी असते, आताची निवडीची पद्धत तुम्हाला योग्य वाटते का नाही, अशा त्या अनुषंगाने प्रश्न विचारण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर जिल्हा न्यायालय असेल, मग जिल्हा न्यायालयाची नेमणुका ह्या राज्यपाल करत असतात. मग तो राज्यपालाला अधिकार कसा दिलेला आहे, म्हणजे थोडक्यात गुगलच्या माध्यमातून असेल किंवा ChatGPTच्या माध्यमातून असेल तुम्हाला ही सगळी माहिती उपलब्ध होऊ शकते. मग त्या विषयाच्या अनुषंगानं म्हणजे ज्या क्षेत्रात आपल्याला जायचं आहे त्या क्षेत्राच्या अनुषंगानं काही माहिती असणं अपेक्षित आहे. कारण जिथं तुम्हाला आयुष्यभर नोकरी करायची त्या क्षेत्रातील माहिती जर नसेल तर तुम्ही काय त्या ठिकाणी आयुष्यामध्ये नोकरी करणार आहात हा दृष्टिकोन त्यांच्यासमोर असतो. म्हणून त्या विषयाच्या अनुषंगानं जिथून तुम्हाला माहिती मिळेल ती मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो, सदरची जी काही जाहिरात निघाली होती त्याचा रिझल्ट लागलेलाच आहे. त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी 5-6 मार्कांनी नापास झाले आहेत. मात्र जे पास झाले आहेत त्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपल्याला जर शासकीय नोकरी करायची असेल तर ह्या घटकाकडे दुर्लक्ष करू नका. कारण आपल्यासारखे अनेक बांधव एका मार्कात सुद्धा नापास झालेले आहेत. आता आपलं जी काही मुलाखत आहे किंवा स्किल टेस्ट आहे त्यासाठी पुढचे 1.5-2 महिने आहे ते चांगली तयारी करा आणि अवघ्या दिवाळीच्या आतच तुमचं शासकीय नोकरीचं स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.